प्रेमात आणि युद्धात सारं काही माफ असतं असं म्हणतात. पण कुणी गर्लफ्रेंड सारखा पेहराव करून मेकअप करून परीक्षेला गेलं तर ऐकावं ते नवलच. पंजाबच्या फरीदाबादमध्ये असाच एक विचित्र प्रकार समोर आलाय. बॉयफ्रेंड आपल्या गर्लफ्रेंडसाठी काय करेल याचा नेम नाही आणि त्याचाच प्रत्यय पुन्हा एकदा आलाय. गर्लफ्रेंड देत असलेली परीक्षा स्वतः देण्यासाठी बॉयफ्रेंडनं प्रयत्न केला. तो स्वतः आपल्या गर्लफ्रेंडसारखा पेहराव करून परीक्षा केंद्रावर गेला होता, पण एका चुकीमुळे तो सापडला गेला. गर्लफ्रेंड आरोग्य विभागातील एका पदासाठी परीक्षा देणार होती, पण तिच्या जागी बॉयफ्रेंडनेच परीक्षा देण्याचं ठरवलं. यासाठी त्यानं संपूर्ण तयारी देखील केली. कपडे आपल्या प्रेयसीसारखे घातले, टिकली लावली, लिपस्टिक लावली, बांगड्या घातल्या. इतकंच नाही तर त्याने ओळखपत्र म्हणून खोटे ID कार्ड आणि आधार कार्ड देखील बनवून घेतलं. अंग्रेज सिंग असं या बॉयफ्रेंडचं नाव आहे. गर्लफ्रेंड परमजीत कौर हिच्यासाठी त्यानं हा भन्नाट जुगाड केला. मात्र जेव्हा तो परीक्षा केंद्रावर आला तेव्हा त्याला बायोमेट्रिक डिव्हाइसमध्ये फिंगरप्रिंट देण्यास सांगितलं. यावेळी मात्र तो चांगलाच फसला आणि हा सगळा धक्कादायक प्रकार समोर आला. परमजीत हिच्या परीक्षेसाठीचा अर्ज फेटाळण्यात आलाय. तसंच तिच्यावर आता कायदेशीर कारवाई देखील करण्यात येणार आहे. फरीदकोटच्या परीक्षा केंद्रावर अंग्रेज सिंगनं प्रेयसीचं रूप घेऊन अधिकाऱ्यांना चकवण्याचा प्रयत्न केला, पण तो फसला. या संदर्भातील एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 7 जानेवारीला कोटकपुराच्या DAV पब्लिक स्कूलमध्ये बाबा फरीद युनिव्हर्सिटीमध्ये पॅरामेडिकल भरतीसाठी परीक्षा होत होती. अंग्रेज सिंगनं आपल्या गर्लफ्रेंडच्या जागी परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. अंग्रेज सिंग परीक्षा केंद्रावर गेला. त्याला पाहूनच अधिकाऱ्यांना शंका आली होती. अधिकाऱ्यांनी त्याची चौकशी केली तर त्याने खोटं आधार कार्ड आणि मतदान कार्ड दाखवलं. अधिकाऱ्यांनी त्याची बोटं बायोमेट्रिक डिव्हाइसवर लावले तेव्हा हे सत्य उघड झालं. पोलिसांनी या प्रकरणात आता तक्रार दाखल केली आहे. ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.